वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. सगळ्यात अगोदर तुम्हाला सुद्धा शॉक बसलाय ना, मला सुद्धा शॉक बसला होता. ठीक आहे, ज्यावेळेस मी ऐकलं होतं की मेरिट जो आहे 120 किंवा 130 च्या वर जाणार आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला कळणार आहे की मेरिट 120 130 च्या वर जाणार का, ज्यांना कमी स्कोअर आहे ते विद्यार्थी लागणार किंवा नाही लागणार. ठीक आहे, त्यांनी होप्स ठेवावा का, कशा पद्धतीने मेरिट लागणार आहे, किती पर्यंत येऊ शकतो मेरिट, या सगळ्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन विथ प्रूफ असणार आहे. ठीक आहे, व्हिडिओला आत्ताच लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि हा त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा ज्यांचं म्हणणं किंवा 120 पर्यंत मेरिट जाणार किंवा 130 च्या वर मेरिट जाणार आहे. ठीक आहे, 120 च्या वर जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कमी गुणवाले आहेत तर त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे, तर व्हिडिओला चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, इथे काय केलं मी, ऍक्च्युली आपला जो टेट एक्झामचा रिझल्ट होता. ठीक आहे, टेट एक्झामचा रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यानंतर प्रत्येकाला आपापला स्कोअर कळाला. तर मी इथे काय केलंय, स्कोअर जो आहे आपला स्कोअरनुसार आपण एक चार्ट तयार केलाय. कोणता बघा, एवढेच विद्यार्थी आहेत की ज्यांनी जे आहे टेट एक्झाम दिली आहे आणि कशा प्रकारे मार्क आले ते आपण बघूया. बघा इथे तुम्हाला दिसत असेल, इथे जे आहे टेट एक्झाम 2025 आहे, 25चा निकाल लागला होता तेव्हा. ठीक आहे, आता परीक्षा होऊन खूप कालावधी झाला तरी सुद्धा आपल्याजवळ लिस्ट आहेत या. ओके, टेट एक्झामचा स्कोअर किती आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या रँकनुसार किंवा आपण जी आकडेवारी बनवली त्यानुसार चार्ट कसा दिसतोय बघा. आता 180 आणि त्यापेक्षा जास्त असणारे मार्क मी तुम्हाला हे पहिले समजून सांगतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मी एक्सप्लेनेशन पूर्ण देतो. तर पहिले आहे सिरियल नंबर 1 2 3 4. ठीक आहे, मार्क्स आहे इथे स्टुडंट्स आहे, इथे परत मार्क्स आहे आणि इथं स्टुडंट्स आहे. ठीक आहे, तिकडे जागा आहे. ओके, इथे बघा आता समजा टेट एक्झाममध्ये असे किती उमेदवार आहे ज्यांना 180 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क आहे, तर ते उमेदवार आहे 12. किती उमेदवार आहे, हे उमेदवार आहेत 12 उमेदवार आहे. ठीक आहे, ओके. आता 170 ते 179 च्या मधात किती उमेदवार आहे, तर ते उमेदवार आहे 106. किती उमेदवार आहे, 106. काळजीपूर्वक आहे का, 180 च्या वर असणारे उमेदवार आहे 112. 170 ते 179 च्या मधात 106 आहे. ठीक आहे, आता इकडे बघा 160 ते 169 च्या मधात किती आहे, 441. 150 ते 159 च्या मधात 1113. अशाच प्रकारे बाकीची आकडेवारी लिहिलेली आहे मी. ठीक आहे, तुम्हाला कळत असेल 140 149 च्या मधात 2979 विद्यार्थी आहे. मग आता हे कशासाठी लिहिलं आपण, याच्यासाठी लिहिलं आहे तुम्हाला समजावं म्हणून. आता इकडे बघा हे काय आहे, तर इकडे बघा 180 आणि अबोव म्हणजे 180 पेक्षा वर मार्क असणारे विद्यार्थी किती आहेत, तर ते आहेत 12. करेक्ट. ओके, आता मला हे बघायचं आहे की बा 170 किंवा त्यापेक्षा जास्त असणारे मार्क, 170 पेक्षा जास्त असणारे मार्क किती आहे, 180 पेक्षा जास्त तर 12 आहे. 170 पेक्षा जास्त असणारे किती आहे, 118 आहेत. 170 पेक्षा जास्त असणारे सर्व विद्यार्थी, 170 पेक्षा जास्त असणारे 118 आहे. 119 पण नाही, 119 पण भरणार नाही, 118 भरणार आहे. का, कारण की माझ्याजवळ पूर्ण प्रूफ आहे, हा चार्ट आहे माझ्याजवळ पूर्ण टेट एक्झाम 2025 चा. 170 पेक्षा किती विद्यार्थी असे त्यांना 170 पेक्षा जास्त मार्क आहे, तर ते फक्त 118 आहेत. कसे बघा, 170 आणि 180 याचे टोटल करा, 106 अधिक 12 किती झाले, 118. ठीक आहे, आता बघा 160 आणि 160 च्या अबोव 160 किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 559. किती आहे, 559. तुम्ही म्हणाल 559 कसे आले बघा, 160 च्या वर सगळ्यांची बेरीज करा, 441 प्लस 106 प्लस 12 या सगळ्यांची बेरीज होते 559. किती होते, 559 होते का. 6 2 8 1 9 9 5 आणि 5 बरोबर आहे, 559 झाली. ओके, आता बघा कशी मजा येते आता. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. आता इथं बघायचं आपल्याला 150 पेक्षा जास्त किती आहेत, 150 पेक्षा जास्त आहेत 1672. 150 च्या वर असणारे, 150 आणि त्यापेक्षा वर असणारे 1672. ठीक आहे, म्हणजे हे तर शिक्षक भरतीमध्ये लागणारच आहेत. ओके, जागा 30,000 आहे. ठीक आहे, मी सांगतो अजून तुम्हाला पूर्ण गणित एक्सप्लेन करणार आहे. 140 पेक्षा जास्त असणारे 4651. आता जास्त याच्यामध्ये खिचडी करत नाही. ठीक आहे, व्यवस्थित लिहितो. 130 आणि त्याच्यापेक्षा जास्त असणारे 130 पेक्षा जास्त असणारे 11,320. इथं पण अजून प्रॉब्लेम नाही आला. ठीक आहे, ओके. 120 आणि त्यापेक्षा अबोव. आता काहींचं म्हणणं काय होतं बघा, काहींचं म्हणणं होतं मेरिट 130 पेक्षा जास्त जाणार आहे, त्यांना सांगतोय मी. ठीक आहे,
ज्यांचं म्हणणं आहे 130 पेक्षा जास्त मेरिट जाणार आहे ते 130 पेक्षा वर किती जण आहे? 11,320. आता याच्यापेक्षा भाऊ जास्त आहे का? 11,320 पेक्षा तर कोणी जास्त नाही ना. 130 पेक्षा जास्त 11,320च उमेदवार आहे, 321 पण नाही. ठीक आहे, मग जागा किती आहे आपल्याजवळ? 30,000 तर जागा आहे. त्यातले विदाऊट इंटरव्ह्यूचे वेगळे आहे. विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा 19,800 काहीतरी आहे, किंवा 19,000 म्हणजेच थोडक्यात 20,000च्या आसपास आहे. 19 किंवा 20,000च्या आसपास एक्झॅक्ट आकडेवारी. जो पहिला टप्पा होणार आहे फेज 1 मध्ये, आणि त्यात सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यू 19,000 जागा, 10,000 विथ इंटरव्ह्यूच्या. टोटल जागा किती आहे? टोटल जागांची आकडेवारी किती आहे? 30,000. 30,000 नाही, काल सुधारित आकडेवारी सांगितली. किती? 31,179. 31,179. आपल्याला 31,179 नकोय, आपल्याला फक्त 30,000 जागाच धरायच्या आहेत. किती जागा आहे आपल्या? 30,000 जागांची भरती होणार आहे. मग आता बघा तुम्ही, 11,320 उमेदवार कसे लागणार यात 30,000 मध्ये? यामध्ये 20,000, 19,000, 20,000 तर विदाऊट इंटरव्ह्यूच्याच जागा आहे, आणि 10,000 विथ इंटरव्ह्यूच्या, म्हणजे झालं टोटल 30,000. 30,000 पदांची भरती होणार आहे. आणि इथं उमेदवार किती भरतायत? 130 पेक्षा जास्त 11,320. ठीक आहे, अजून तर मी पुढे सांगणार आहे, ते धक्के बसणार आहे तुम्हाला. ठीक आहे, 11,320. आता म्हणजे हे चुकीचं आहे की 130च्या वर मेरिट जाणार आहे. सरळ सरळ चुकीचं आहे. कसं? कारण की 11,320 उमेदवार आणि इथं जागा 30,000 आहे, कसे भरणार आहे? मग 11,320 उमेदवार, जागा 30,000 आहे, ते एवढ्यामध्ये 130च्या वर मेरिट जाणार आहे का? म्हणजे 130च्या वरच मेरिट जाणार आहे का? नाही, त्यापेक्षा खालचे सुद्धा विद्यार्थी जे आहेत त्याच्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे, अजून एक थोडा पुढे जो आहे, पुढे एक पाऊल आपण अजून सरकू. काहींचं म्हणणं आहे मेरिट 120च्या अबो जाणार आहे. काहींचं म्हणणं काय? 130च्या अबो जाणार आहे. ठीक आहे, ओके, यांचा तर प्रश्न मिटला. ठीक आहे, 130च्या वर फक्त 11,000 विद्यार्थी आहेत, 11,320. ओके, 130च्या वर मेरिट जाईल. काही जणांचा 11वी 12वीचा 9वी 10वीचा जाईल. ठीक आहे, पण मग बाकीच्या विद्यार्थ्यांना सोडून चालणार नाही ना. बाकीचे विद्यार्थी कसे बसणारे सांगतो मी तुम्हाला. या डीएड किती आहे, बीएड किती आहे, टीटी पास किती आहे, टीटी पास नापास किती आहे. टीटी पास असणारे फक्त खालच्या वर्गाला चालतात, टीटी पास नसणारे फक्त वरच्या वर्गाला चालतात. ठीक आहे, तुम्हाला वरच्या वर्गाच्या जागा माहिती आहे, 11वी 12वीच्या 364, 9वी 10वीच्या 5,500, 6वी ते 8वीच्या 10,000 काहीतरी, आणि नंतर खाली ज्या आहेत त्या जवळपास चांगल्या जागा डीएड धारकांना. ठीक आहे, आता इथं बघा 120 पेक्षा जास्त किती आहे? 24,000. आता यांच्या संदर्भात सुद्धा बोलतो मी, एक्सप्लेनेशन. काहींचं म्हणणं आहे 120 आणि त्यापेक्षा जास्त असणारे जे आहे, किंवा मेरिट जो आहे 120 प्लस राहणार आहे यावर्षी. किती मेरिट राहणार आहे? 120 किंवा त्यापेक्षा जास्तच राहणार आहे, याच्या खाली येणारच नाही, 120च्या खाली येणार नाही. कसं येणार नाही बघा. आता त्यांचं फॅक्च्युअल म्हणणं काय? त्यांचं जागा 30,000 आहे आणि इथं विद्यार्थी संख्या 24,000, 24,717. ठीक आहे, जागेंच्या नुसार जरी धरलं तरी सुद्धा आपल्याला 5-6 हजार किंवा 4-5 हजार जागा कमी पडल्या, 5-6 हजार जागा कमी पडल्या इथं, 5 ते 6 हजार जागा. ठीक आहे, एवढ्या जर जागा धरल्या आपण, तर एवढे उमेदवार वर हे तर समजा धरले आपण की बुवा हे शिक्षक भरतीमध्ये लागले, पण तरी सुद्धा 4-5 हजार जागा शिल्लक राहतात. आता मी जी शॉकिंग गोष्ट सांगणार आहे ती ऐका. ठीक आहे, आता तुम्हाला हे माहिती आहे का याच्यामध्ये किती डीएड धारक आहे आणि किती बीएड धारक आहे? मी मुद्दे बरोबर व्यवस्थित सांगणार आहे. ठीक आहे, ते पूर्ण ऐका आणि नंतर मग मला सांगा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका फक्त. हे 24,717 उमेदवार इथून वर, 120 पेक्षा वर. ठीक आहे, मग यामध्ये डीएड धारक किती आहे आणि बीएड धारक किती आहे ते मला सांगा. सगळे डीएड धारक आहे का किंवा सगळे बीएड धारक आहे का? नाही, यामध्ये बीएड धारकांची संख्या वेगळी, डीएड धारकांची संख्या वेगळी. पहिले, ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा. ओके, दुसरा मुद्दा, यामध्ये सगळेच टीईटी पास आहे का? टीईटी पास, त्यामध्ये सुद्धा 2 असतात हा, पेपर 1 आणि पेपर 2. ठीक आहे, मग हे सगळेच 24,717 उमेदवार जे आहे 120च्या अबोव, हे सगळे टीईटी पास आहे का? हे सगळे टीईटी पास आहे का? नाही, यातले काही टीईटी पास असणार, काही टीईटी पास नसणार. म्हणजे टीईटी पास नसणार आहे, जे टीटी पास नसणार आहे, काही असे उमेदवार आहे ज्यांचा स्कोर 130 135 आहे पण ते टीटी पासच नाही, मग त्या विद्यार्थ्यांना 9वी 10वीला जावं लागणार आहे, 11वी 12वीला जावं लागणार आहे. ठीक आहे, आता जे 130 135 पण जे 115 वाले आहे, 120 वाले आहे, त्या उमेदवारांचे टीटी पास आहे, ते 1 ते 5 ला जाणार आहे, 6 ते 8 ला जाणार आहे, कारण की त्यांना ते पसंती आलेले आहे. त्यांचं क्वालिफिकेशन टीटी पेपर 1 पेपर 2 पास असल्यामुळे त्यांचा खालच्या वर्गासाठी त्यांचं क्वालिफिकेशन त्यांचं आहे, तर त्यांना तिथे पात्रता आहे, त्याच्यामुळे ते पसंती सुद्धा आले, त्यांना 11वी 12वीचे सुद्धा आले.
ज्या विद्यार्थ्याची TET पासच नाही त्या विद्यार्थ्याला वरच्याच वर्गाचे पसंतीक्रम आले, खालचे आलेच नाही त्याला, तो तिथंच बाद झाला. ठीक आहे, 130 140 मार्क असून सुद्धा. कारण की वर कॉम्पिटिशन बघा किती आहे. 11वी 12वीसाठी फक्त 364 जागा आहे आणि 9वी 10वीसाठी सुद्धा जागा ज्या आहेत 5500 काहीतरी आहे, त्याच्यामुळे त्या सुद्धा जागा कमीच आहेत, जेवढ्या जागा जास्त नाही आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे, कोणत्या मीडियमसाठी किती जागा. त्या अजून मीडियमनुसार त्यातमध्ये वेगळेपणा आहे. सब्जेक्टनुसार 9वी 10वीच्या जागा कशा येतात, आर्ट सायन्स कॉमर्ससाठी किती आहे, आर्ट्ससाठी सायन्ससाठी असतात, कॉमर्ससाठी कमी येतात. 11वी 12वीमध्ये सुद्धा बघा तुम्ही 11वी 12वीच्या सब्जेक्टनुसार येतात. आर्टचे कोणकोणते सब्जेक्ट आहे त्यानुसार, कॉमर्सचे कोणकोणते आहे आणि सायन्समध्ये सुद्धा कोणकोणते सब्जेक्ट आहे, बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स मॅथमॅटिक्स, त्याच्यामध्ये सुद्धा मीडियम इंग्लिश मिडियमच्या जागा, काही मराठी मिडियमच्या जागा. तर 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम किती आले, मी अगोदर सांगितलं 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना फक्त 5 5 6 6 पसंतीक्रम आले. 11वी 12वीचे 10 15 पसंतीक्रम आले काही ना, मग त्यानुसार तुम्ही अंदाज लावा. अजूनही सांगतो, आता हे तर झालं TET पासचं. याच्यामध्ये मीडियमचे सांगा बरं मला, सगळे एकाच मीडियमचे काय, हे सगळे एकाच मीडियमचे काय, हे मराठी मीडियम आहे तर मराठी मीडियम आहे का, नाही. यातले काही मराठी मीडियमचे, काही उर्दू मीडियमचे, काही हिंदी मीडियमचे, काही इंग्लिश मीडियमचे. ठीक आहे, बरं जाऊ द्या. अजून एक पॉईंट आहे, यामध्ये हे सर्व एकाच कास्टचे आहे का, हे सर्व एकाच कास्टचे आहे, नाही. या प्रत्येकांची कास्ट जी आहे वेगवेगळी आहे आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कास्टला आरक्षण आहे, प्रत्येक कास्टनुसार जागासुद्धा आहे आणि काही उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा पात्र आहे. ठीक आहे, मग कास्ट जर वेगळी आहे आणि प्रत्येक कास्टचा मेरिट जो आहे, प्रत्येक कास्टमध्ये उमेदवारांची संख्या आहे, OBCमध्ये, ओपनमध्ये, खुल्या प्रवर्गामध्ये उमेदवारांची संख्या थोडी जास्त आहे, मग यांचा मेरिट थोडा जास्त जाऊ शकतो. चला ठीक आहे, 120 122 जाऊ शकतो त्यांचा मेरिट OBC किंवा ओपनवाल्यांचा. कोणत्या वर्गासाठी, 1 ते 5 साठी साधारण मेरिट. पण जर तुमचं मॅथ सायन्स आहे, OBCमध्ये आहे तुम्ही, किंवा फिमेल आहे, किंवा तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करता, तुमचं उर्दू किंवा इंग्लिश मिडियम आहे, किंवा तुमचं मराठी मिडियमच आहे पण तुम्ही असे जिल्हे दिले जिथं कोणी जात नाही, गडचिरोली, चंद्रपूर, कोकण विभाग, तिथं मागच्या वेळेस 112 114 वर मेरिट लागला आहे. ठीक आहे, नसेल बघितलं तर मागच्या वर्षीची यादी बघून घ्या. ठीक आहे, 120 पेक्षा जास्त जाणार आहे मेरिट का 120 कमी राहणार आहे. मग आता तुमचं म्हणणं असेल की सर तुमच्या मते किती मेरिट राहणार आहे. आता माझ्या मते बघा, कास्ट वेगळी आहे, हां प्रत्येक हे तर सांगत राहिलं कास्टचं. आता समजा काय की कास्ट अशा आहे, ST प्रवर्ग आहे, EWS आहे किंवा बाकीची इतर प्रवर्ग आहे, त्यांचा मेरिट एकदम 100च्या खाली असतो, 100 97 96, काहींचं 110 112. ठीक आहे, अजून सांगतो याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, काहींचं आरक्षण आहे. काय आहे, आरक्षण आहे काहींचं. आता आरक्षणावर कोणते ते सांगतो. समजा उदाहरणार्थ माजी सैनिक खेळाडू अंशकालीन, कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, हा व्हिडिओ आहे तो बघून घ्या. काही माजी सैनिक अंशकालीन खेळाडू आहे, मग त्यांना तर 60 70 मार्कच लागतात, ते विद्यार्थी सापडतच नाही. याच्यामध्ये ते कुठे ना कुठेतरी असतील, मग ते सापडत नाही. त्यांना किती स्कोअर असला तरी त्यांची जागा भरणारच आहे, त्या राखीव असतात. महिलांसाठी जागा राखीवच असतात, तिथं महिलाच लागतात, दुसरे उमेदवार घेत नाही. 30% आरक्षण. नंतर महिलाच्या जागे राखीव असतं तिथं अपंग, त्यांच्या जागा सुद्धा राखीव असतात, त्याच घेणार आहेत. अपंग, महिला, माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त यांच्या जिथे जिथे जागा राखीव आहे तिथे तेच घेणार आहेत, दुसरे उमेदवार घेणारच नाही आहेत. त्यांचा मेरिट कमी राहणार आहे. म्हणजेच काय, तर माझं असं एक्सपिरियन्स आहे, माझ्या एक्सपिरियन्सनुसार किंवा ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागणार आहे आता 10-12 दिवसामध्ये मेरिट लिस्ट कधी लागणार आहे त्या संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चॅनलवर आहे सगळे व्हिडिओ. मी तुम्हाला डेली तुमच्यासाठी महत्त्वाची जी गोष्टी असणार त्या असणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फॅक्च्युअल, 130 पेक्षा मेरिट वर जाणार का सगळा, नाही, चुकीचं आहे. 130 पेक्षा जास्त जाणार नाही. नंतर 120 पेक्षा जास्त जाणार आहे का, हो, काही ठिकाणी 120 पेक्षा जास्त जाईल, काही ठिकाणी, मोजक्या ठिकाणी, सर्व ठिकाणी जाणार नाही. 10वी 9वी 10वीचा 11वी 12वीचा जाऊ शकतो, पण 1 ते 5चा 6 ते 8ला सुवर्ण संधी आहे, जागा जास्त आहे आणि स्कोप सुद्धा चांगला आहे. ठीक आहे, आता तुमचं म्हणणं आहे की बाबा कितीपर्यंत मेरिट येऊ शकतो, तर माझं म्हणणं आहे की बाबा मेरिट 120 ते 110च्या मदत राहील. तरीसुद्धा अजून एक माझं म्हणणं आहे की बाबा कोणी होप्स ठेवाव्या, होप्स 100वाल्यांनी सुद्धा ठेवाव्या. ज्यांचे मार्क 100 आहे, मी 100च्या खालचे घेतलेच नाही शक्यतो, कारण की 100च्या वरेसाठी घेतले, कारण की 100 ज्यांना आहे, 110 ज्यांना आहे, मग हे लागणार नाही का, 100 किंवा 110 पेक्षा जास्त आहे, 110 120 पर्यंत लागतात हे. कारण की यांच्याजवळ बघा ना तुम्ही, यांच्याजवळ मीडियमचा फायदा आहे, सब्जेक्टचा फायदा आहे, कास्टचा फायदा आहे. कास्टमध्ये समजा EWS असली तर मग त्याला 106 105 वरच लागेल तो, किंवा त्याला मीडियमचा फायदा, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम किंवा मराठी मीडियम त्याचा फायदा होतो. किंवा काही आरक्षणवाल्यांना त्याच्यापेक्षा फायदा होतो खाली, मग ते 100च्या खाली जरी असले तरी सुद्धा त्यांचा नंबर लागतो 60 70 80 वाले. मग माझं एक्सपेक्टेशन काय आहे, तर माझं हे म्हणणं आहे की माझं कमीत कमी यावर्षी जागा ज्या आहेत बघा 30,000 जागा आहे, बंपर भरती आहे. कोणती भरती आहे ही, बंपर भरती आहे यावर्षी. भूतो न भविष्यती अशी भरती होणारच नाही कधी. ठीक आहे, एवढी भरती होते ही.
तर 30,000 जागा आहे ना, 30,000 जागी ही आकडेवारी आपल्याला वाटते लहान पण कमी नाही आहे. 30,000 उमेदवार भरावेच लागणार आहे. ठीक आहे, यातले काही उमेदवार नाही मिळाले तर त्या जागा रिक्त राहतात, सेकंड फेजमध्ये येतात कन्व्हर्जन राऊंडमध्ये. पण 30,000 जागा भरायच्या आहेत. मग आपण 30,000ची लमसम आकडेवारी जरी पकडली तरी ती 120च्या अबोव जाते. पण मग हे विद्यार्थी जे आहेत सगळे DED TET पास TET नापास नाहीत ना त्याच्यामध्ये. तर या गोष्टी फॅक्च्युअल आहेत. या गोष्टी ज्या आहेत या ॲनालिसिसनुसार या गोष्टी जर चेक केल्या, DED किती आहे, BED किती आहे, 1 ते 5 साठी फक्त DED धारकच चालतात. याच्यामध्ये सगळे BED धारक असले किंवा जास्त BED धारक असले तर त्यांचा फायदाच नाही. वर्ग 1 ते 5 साठी DED धारकांना सुवर्ण संधी आहे. नंतर TET पास, TET पेपर पास असणारे सुद्धा बघा याच्यामध्ये किती आहे किती नाही. काही TET पास नसतील ते 9 ते 11 12वीसाठी जातील. म्हणजे 5,000 प्लस 5,500 प्लस 364 म्हणजे 5-6 हजार जागेसाठीच ते पात्र आहे. त्यांना पुढच्या जागा मिळणारच नाही. नंतर मीडियमनुसार काही उर्दू, काही इंग्लिश, काही मराठी मीडियमचे. उर्दू मीडियमला मराठी मीडियमची जागा मिळणार नाही, मराठी मीडियमला उर्दू मीडियमची जागा मिळणार नाही, उर्दू मीडियमला इंग्लिश मीडियमची जागा मिळणार नाही, इंग्लिश मीडियमला उर्दूची मीडियम मिळणार नाही. ठीक आहे, त्याच्यानुसार कास्टनुसार प्रत्येक कास्टचा मेरिट कमी जास्त राहतो आणि आरक्षणानुसार मेरिट खूप कमी राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक जिल्ह्याचा मेरिट बदलणार आहे. काय होणार आहे? प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट सुद्धा बदलणार आहे. चेंज, जिल्ह्यानुसार मेरिट बदलणार. कोकण विभाग किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड किंवा चंद्रपूर, गडचिरोली यांचं मेरिट कमी राहणार. पुणे, नागपूर, अमरावती किंवा बाकीचे शहरं आहेत जिथं कमी पदसंख्या आहे, अमरावती, अकोला किंवा बाकीचे असतील जिथे कमी आहे आणि जिथं विद्यार्थी जाण्यास तयार आहे, शहरी भाग आहे तिथं मेरिट जास्त जाईल. ठीक आहे, अर्बन एरियामध्ये. पण रुरल एरिया जो आहे, जिथं गाव, खेडे, वस्ती आहे, जिथं जाण्यासाठी विद्यार्थी टाळतात, महिला जात नाही, महिला शक्यतो लांब जात नाही, मग तिथं पुरुषांना संधी आहे, पुरुष उमेदवारांना. ठीक आहे, या संदर्भात हा व्हिडिओ होता. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओचं जे ॲनालिसिस होतं की बुवा 120 130 पेक्षा मेरिट जास्त जाणार, तर तुम्हाला काय वाटतं, रियालिटी काय आहे? तर ती रियालिटी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, मला शॉक बसला होता पण तुम्हाला आता शॉक बसणार नाही, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि कमी गुणवाल्यांनी होप्स ठेवावा. ज्यांना कितीही स्कोर असला आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे आणि तुम्ही पवित्र पोर्टलवर पसंती करून लॉक केलेत, तर तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. नंतर देवावर विश्वास ठेवा की देव आपलं काही ना काही चांगलं करेल. कुठे ना कुठे आपल्यापेक्षा मेरिट कमी असेल तर तिथं आपला नंबर शक्यतो लागेल. ठीक आहे, आणि आता काहीच मोजके दिवस आहे. तुम्हाला तुमचं जे आहे तुमच्या निवडीसाठी शुभेच्छा आणि होप करूया की सगळ्यांनी जी काही इच्छा आहे सगळ्यांची ती पूर्ण हो. आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला, तुमचा जो अभिप्राय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.